शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, कर्जमाफी करण्यात यावी यासाठी बच्चू कडू यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि हा महाएल्गार जो आहे तो नागपुरात दाखल झाला। कालपासून नागपूरचा नागपूर जबलपूर हायवे जो आहे तो या ठिकाणी जाम आहे आणि याच हायवेवर जे आहे ते प्रहारचे कार्यकर्ते आणि बच्चू कडू जे आहे ते स्वतः या ठिकाणी बसलेले आहे। या ठिकाणी रात्रभर हे कार्यकर्ते आणि बच्चू कडू स्वतः जागले, या ठिकाणी झोपले आणि आता आपण त्यांना या ठिकाणी झोपेतून उठवलेला आहे आणि आता नेमका आजचा दिवस कसा असणार आहे, बच्चू कडूंचा दुसऱ्या दिवसाचा ह्या एल्गार कसा असणार आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। भाऊ, काय सांगाल? काल एल्गार या ठिकाणी पोहोचला, आज दुसरा दिवस आहे, कशा प्रकारे असणार? झोपेतून तुम्ही आम्हाला उठवलंय, सरकार उठवा लागेल ना, ते कधी उठन? आम्ही लगेच उठलोय। ते उठासाठी आम्ही आता रेल्वे आहे ना, आम्ही सगळी तयारी झाली व्यवस्थित, ते जाम करू। आता काही लोक आहे, आम्ही विमानतळावर जाऊन येतो म्हणे, थोडा फेरफटका मारून सगळं बंद करणार आहोत आम्ही। मुख्यमंत्री या भूमिकेत पहिल्यांदा पाहतोय मी। एवढं सगळं आंदोलन चालू असताना एक शब्द सुद्धा मुख्यमंत्री बोलायला तयार नाही आहे। शेतकऱ्याचा एवढा राग आहे त्यांना वाटतं शेतकरी नसायलाच पाहिजे, इथे फक्त व्यापारी असले पाहिजे, ते मोठे व्यापारी, छोटे नाही। शेतकऱ्याबद्दल एक शब्द त्यांच्या तोंडातून निघत नाही। त्यांना एवढा का राग येतो शेतकऱ्याचा मला माहीत नाही। म्हणजे सगळे पैसे मार घोषणा करत जात असताना निवडणुकीच्या अगोदर सातबारा कोरा करणार म्हणणारे मुख्यमंत्री आता एकदा बोलायला तयार नाही। त्यांचे आमच्याकडे व्हिडिओ आहे, सोयाबीनला 6,000 रुपये भाव भेटावा म्हणून मोर्चा काढला होता, आता 3,000 सोयाबीन विकावं लागतंय। अत्यंत वाईट आहे आम्हाला। आम्ही तर इथे किती काही दिवस थांबायचं काम पडलं तर आम्ही थांबायची तयारी आहे। सरकारनं परीक्षा घ्यायचंच ठरलं असेल आणि अशा पद्धतीनं आंदोलन काल मगा काही पोलिसांनी प्रयत्न केला काही कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा, असं कुठं एक जरी झालं ना तर आंदोलनाचं रूपच बदलून जाईल। आंदोलन जेवढ्या शांततेत चालू आहे त्याच्यापेक्षा काही पट उग्र करू। मग आम्ही पहिले 8 महिन्यापासून आंदोलन करतोय। मी रायगडावर उपोषणाला बसलो 3 दिवस, त्यानंतर प्रत्येक आमदारासमोर टेमा आंदोलन झालं, रक्तदान आंदोलन झालंय, अन्नत्याग आंदोलन झालंय, 300 किलोमीटर पायी चाललो आम्ही। मग हे सातत्यानं चालू असताना साधी एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगची अंमलबजावणी करत नाही आहे। हे मीटिंगला आले नाही म्हणून ते बोंबलतंय, पण बावनकुळे साहेबांनी मीटिंग घेतली, देवाभाऊनं मीटिंग घेतली, काही निष्पन्न झालं नाही। बदनाम करायचं आंदोलकाला असा डाव असेल तर ते फार चुकीचं आहे। आम्हाला बदनाम करत नाही तुम्ही, आमच्यावर राग काढा, पण शेतकऱ्याला बदनाम करत असाल तर मग याद राखा, आम्ही सोडणार नाही। भाऊ, आज दिवसभराचं नेमकं कसं एक प्रकारे नियोजन असेल? बच्चू कडू स्टाईलने असेल, गनिमी कावा असेल की नेमकं काय असेल? गनिमी कावा तुम्हाला सांगितलं तर मग कावाच राहणार नाही ना। आता तुम्हाला माहीतच पडन, जसं आता हा माहीत पडलं की नाही तुम्हाला। पोलिस लोकांनी सगळा बंदोबस्त रामगिरीवर लावला आहे आणि आम्ही इथं बसलो। आज म्हणजे कालपासून हायवे जाम आहे, तर हा हायवे आज खुला होईल की दुसरं काही? कोरा झाल्याशिवाय काहीच खुलं होणार नाही। एक जाम करू आणि आता तर गावागावात जाम करून लोक शेतकऱ्याच्या पोरांना सगळ्यांनी आता एकत्र होऊन, मजूर असेल, मेंढपाळ असेल, दिव्यांग बांधव असेल, सगळे घरून निघा, काही इकडे पाठवा आणि काही गावातच जाम करा, सुरू करणार। म्हणजे आता हे नागपूरला लागलेली ज्योत जी आहे ती गावागावात पेटणार महाराष्ट्राची? हां, त्याच्याशिवाय मला वाटत नाही। थोडंसं त्यांना असं वाटत असेल सरकारला का काय एकच रोड जाम झाला आहे, म्हणजे मुख्य त्यांना कसं आहे, ह्या नेत्यांना सगळं वरतून फिरण्याची सगळी व्यवस्था आहे ना, मुभा आहे ना। आम्ही हा रोड जामच्या बाजूनं आहेच नाही,
आता आम्ही विचार करतोय का आता विमानं जाम करायचे, सगळे जे वरते फिरणारे आहे ना, वरून फेऱ्या मारणारे आणि जमिनीवरच्या लोकांना त्रास देणारे, त्यांना घेरायचं आहे आता. तुम्ही रेल्वे सेवा सुद्धा बंद करण्याचे बोलले, काय रेल्वे रोको सुद्धा होऊ शकतं? वा, का नाही होत? सगळे तयार करणार आहे का रे रेल्वे रोको आपण? सगळे तयार आहे आता. हे तर मला वाटते सगळे अलग अलग ठिकाणी आता आम्ही 9-10 वाजता जेवण करून मग रेल्वे ट्रॅकवर. म्हणजे आजचा दिवस हा परीक्षेचा दिवस असणार. हां, बिलकुल. पुरा इथं रेल्वे जाम झालं का मग पूर्ण दिल्लीपर्यंत करंट लागतं ना ते, आणि विमानं बंद झाले का जगात मग दोन्ही याच्यावर आम्ही निशाणा साधून आहे. नक्कीच बच्चू कडूंचा एल्गार जो आहे तो आता दुसऱ्या दिवशी जो आहे तो करंट लागणारा असणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. रेल्वे जर थांबली तर केंद्र सरकारला करंट लागेल आणि विमानसेवा जर थांबली तर जगात करंट लागेल, अशा प्रकारचा इशारा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. आता आजच्या दिवसामध्ये नेमका काय असते हे दिवसभर पाहण्यासारखं राहणार आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.